हा. तृतीय ब्राह्मणम. ठीक आहे. तृतीय ब्राह्मण. यः कामयेत महत्प्राप्नुयात् इत्युदयन उदगयनम उदक अयनम. जी जो कोणती महत्व म्हणजे श्रेष्ठ असणार असं काहीतरी मिळवून घेण्याची प्रयत्न करतो. महत्व पूर्वक असणारी गोष्ट जाणून घ्यायला जातो, त्याला उदगायन म्हणतात. उदगायन उत्तरायण. अपूर्यमाण पक्षस्य पुण्य आहे. जे संपूर्ण भरत असतं त्याच्यामध्ये पुण्य दिवस चांगला दिवस असला असता. द्वादशाहम उपद्रवती ही 12 दिवसाचं हं, व्रत करणारा असं म्हणतात त्याला. उपद्रवती. भूत्वैदुंबरे भूत्वा औदुंबरे कंसे चमसे. औदुंबरामध्ये, कंसामध्ये, काशामध्ये, चमसामध्ये, सर्व औषधींच्या फळांच्या मध्ये संभृत्य सगळं भरून परिसमूह्य ते सगळं फिरवतो. याकरता पर्यतः परितः समूह्य सगळीकडून फिरवणे. परिलिप्याग्ने उपसमाधाय सगळीकडून लेपन करून अग्नीला उपस्थान करणाऱ्या, म्हणजे उपस्थान करणार, अग्नीचं उपस्थान करणार. परिसमोहनम वगैरे करून अग्नीला उपस्थान करण्यासाठी म्हणून सिद्ध करतात. परिस्थिर्यावृताज्यम. नंतर तूप वगैरे घालून उपवृत्य म्हणजे त्याला वाढवायचं. आज्याने वाढवावं त्याला. संस्कृत्य संस्कार देखील करावा. संस्कृत्य पुंसा नक्षत्रेण मंथन सन्नीय जुहोती. संस्कारपूर्वक त्याचा संयोग करून हे पुंसा नक्षत्रेण, पुरुष आणि नक्षत्र या दोघांच्या मध्ये योग घडवून मंथन सन्नीय जुहोती. मथन करून मग सिद्ध करून आहुती अग्नी सिद्ध करून मग आहुती करतात. यावन्तो देवास्त्वयि जातवेदस्तिर्यज्ञ तिर्यञ्चो घ्नन्ति पुरुषस्य कामांस्तेभ्यो अहम भागधेयं जुहोमि. जितके देवता आहेत त्वयि जातवेद हा, हे जातवेद अग्नी तुझ्यामध्ये जितके देवता आहेत की नाही, तिर्यंचो घ्नन्ति, इकडं तिकडं पळून जाऊ देत नाही, तिकडे तिकडे जाऊ देत नाही. पुरुषस्य कामांस्तेभ्यो अहम, पुरुषाची जी कामना आहे ते सगळे करून देणारा, पूर्ण करणारा जो जातवेद अग्नी आहे, त्याला पुरुषस्य कामास्तेभ्यो अहम भागधेयं जुहोमि. त्या सगळ्यांना मी भाग ध्येय म्हणजे थोडस आहुती भाग देतो. हे मा तृप्ता, ते सगळे माझ्यावर प्रसन्न होऊन सर्व एक काम पर्यंत स्वाहा, सगळ्या कामनेनी कामना पूर्ण करून मला तृप्त करो. या तिरश्चीनी पद्यते अहं विधर्णी इति उक्त्वा त्वां तां त्वा धृतस्य धारया विदेहे यजेयं यजे तराधनीं यजे अंसराधनीं महं स्वाहा अंसाधनीं महं स्वाहा. ते या तिरश्चीनी पद्यते, जे अर्ध्या रस्त्याने जातात. अहम विधरणी, ते मी ते धारण करत नाही, ते ताम स्वा म्हणून करतात. तुला मी विरदस्य धारया, तुपाच्या धारेने हे जे व्यजन करतो. अंसराधनी म्हणून हे जे अंसराधनी, अंसराधनी अंश म्हणजे एक एक ठिणग्याने किंवा एक एक बूंद म्हणजे हम्म, बूंद म्हणला जातो. बूंद म्हणजे एक एक बिंदू मी ते आहुती घालून त्याला शांत करतो. ज्येष्ठाय स्वाहा श्रेष्ठाय स्वाहा इत्यग्नौ होत्वा. ज्येष्ठ असणाऱ्याला स्वाहा, श्रेष्ठ असणाऱ्याला स्वाहा, मग याप्रमाणे अग्नीमध्ये आहुती ठेवून म्हणजे संस्रवम आवाहनायाची, मंथामध्ये संस्राव घालून तुपात धारा सोडून अवनमयती, त्याला शांत कर.
प्राणाय स्वाहा वसिष्ठाय स्वाहा इत्यग्नौ भूत्वा प्राणनामक वायुदेवाला स्वाहा. वसिष्ठ म्हणजे सगळीकडे स्थिर राहणाऱ्या अशा अग्नीला स्वाहा असं म्हणून मंथनामध्ये संस्रवम अवनयती तुपाची धार घालतात. वाचे स्वाहा प्रतिष्ठाये स्वाहा इत्यग्नौ भूत्वा वाणीमध्ये राहणाऱ्या देवाला स्वाहा प्रतिष्ठा राहणाऱ्या देवा परम अग्नीला स्वाहा असं म्हणून अग्नीमध्ये आहुती घातली असताना म्हणजे मंथनामध्ये संस्रव मावन येते. मंथन सगळे मथन करण्याचं त्याच्यामध्ये तुपाची धार घालावी. चक्षुषे स्वाहा संपदे स्वाहा इत्यग्नो भूत्वा चक्षु इंद्रियामध्ये राहणाऱ्या संपदामध्ये राहणाऱ्या अग्नीला भूत्वा हो अग्नीच्या साठी होम म्हणजे संस्रवम अवनयती. मंथा म्हणून जे आहे की नाही वजन करण्याचं त्याच्यामध्ये तुपाची धार संस्रवम अवनयती सोडतो. श्रोत्राय स्वाहा आयतनाय स्वाहा श्रोत्रेंद्रियाला स्वाहा म्हणून आयतना घर करून राहणाऱ्याला स्वाहा म्हणून अग्नीमध्ये आहुती घातली असताना म्हणजे संस्रवम आहे अवनयती. मंथनामध्ये जे आहे संस्रावर थोडीशी धार तुपाची धार घालतो. मनसे स्वाहा प्रजापते स्वाहा इत्यग्नो हुत्वा अग्नी म्हणजे मनाला स्वाहा म्हणून आहुती देत आहे प्रजापतीला स्वाहा म्हणून आहुती देत आहे. म्हणजे अशी आहुती देऊन मंथामध्ये हे तुपाची धार सोडावी. रेतसे स्वाहा इत्यग्नो हुत्वा मंथे संस्रवयती. रेतसे स्वाहा अग्नीमध्ये घालून आहुती घालून तुपाची धार सोडावी. अग्नये स्वाहा इत्यग्नौ हुत्वा अग्नये स्वाहा म्हणून सांगून अग्नीमध्ये आहुती घालावी. संस्रवम अवनयती तुपाची धार सोडायची. भूस्वाहा इत्यग्नौ हुत्वा भूः स्वाहा म्हणून अग्नीमध्ये आहुती घालावी. म्हणजे संस्रवम अवनयती मंत्रामध्ये संस्राव असो तुपाची धार सोडतो. भुवः स्वाहा इत्यग्नौ हुत्वा भूस्वहा भुवः स्वाहा स्वाहा भूर्भुवः स्वाहा म्हणून याप्रमाणे आहुती टाकायची पद्धत आहे अग्नीमध्ये घालणे. किंवा मंथाला जे आहे की नाही त्या मंथाला जे आहे तुपाची धार सोडावी. संस्रवम अवनय सस्वाहा इत्यग्नौ हुत्वा स्वहा स्वहा म्हणून सांगून अग्नीमध्ये आहुती घालावी. श्रावण मंथामध्ये थोडीशी धार तुपाची धार सोडायची. भूर्भुवस्वः इत्यग्नौ हुत्वा भूर्भुवस्वः म्हणून पूर्णपणे प्रणवाची आहुती देऊन अग्नीमध्ये घातली असताना तुपाची धार सोडली असताना क्षत्राय स्वाहा इत्यग्नौ हुत्वा त्यानंतर क्षत्र असणाऱ्या क्षतियुक्त असणाऱ्या अग्नीला उद्देशून आहुती घातली असताना मंथेमध्ये घातली असताना मंथनामध्ये घातल्या असताना संस्रवून आव्हाने संस्राव जे आहे ती धार सोडावी. भविष्यते स्वाहा इत्यादी भूत्वा भविष्यात काळातील आहुती स्वाहा ह्या शब्दाने म्हणून म्हणजे संस्रवम आव्हाने मंथन करत असणाऱ्या अग्नी वाढवत असणाऱ्या संस्रव म्हणजे तुपाची धार सोडतात. सर्वाय स्वाहा इत्यग्नो भूत्वा सर्व सर्व स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याला आहुती असतात सांगून आहुती द्यायची. म्हणजे संस्रवम आव्हाने मंथामध्ये तुपाची धार सोडावी. सर्वाय स्वाहा इत्याग्नो भूत्वा सगळ्या स्वरूपाच्या असणाऱ्या परमात्म्याला सर्वेश्वर हा विष्णू असो पुराण हा सर्वेश्वर असणारा परमात्मा आहे म्हणून असं सांगितलंय शास्त्रामध्ये म्हणून सर्व स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याला अग्नीमध्ये स्वाहा म्हणून आहुती द्यावी. मंथामध्ये तुपाची धार सोडावी. प्रजापते स्वाहा इत्याग्नो भूत्वा त्या प्रजापतीच्यासाठी म्हणून आहुती घालून मंथे संस्रवण येते. मग मंथनामध्ये जे आहे की नाही संस्राव तुपाची धार सोडावी. आता असं एनम अभिमृशती मग त्याच्यामध्ये विशेष हे करून ज्वाला यावी याकरता प्रयत्न करतो.
भ्रमदशी भ्रमदशी ज्वलदशी पूर्णमुखी तिकडं तिकडं फिरत असणारा ज्वालायुक्ताने होऊन राहत असणारा पूर्ण स्वरूपाने असणारा ते प्रस्तब्ध होऊन एके ठिकाणी एक शफ होऊन राहा. हिंकृतमस्मी हिंकाराने तुला जवळ करून घेतो. हिं क्रियमाण क्रियमाण अस्य अस्य तमस्वी त्या हिंग करणाऱ्या अशा ह्या अग्निशाळेला उद्गीत असेल म्हणजे तो सर्वश्रेष्ठ असणार असा आहे तसा वर्णन करतो. उद्गीयमान म्हणजे उच्च रीतीने गायन करणारा जोगा आहेस करण्याला जोगा आहेस. श्रावितमसी बघा श्राव सोडलेला आहे म्हणजे धार सोडलेली आहे. प्रत्याश्रावितम अशी म्हणजे एकाच्या नंतर एक धार तुझ्यावर सोडतच आहे. अच्छा आग्रे संदीप्तमसी या आर्द्र म्हणजे पाण्यामुळे थगदग वगैरे जे आहे त्याच्यामुळे राहून जाऊन तू संदीप्त होतोस. तू विभू आहे प्रभू आहे अन्नमसी अन्न स्वरूपाने आहेस ज्योती स्वरूपाने आहेत निधानमासी सगळ्या निधान रूपाने आहेत. संवर्गो अशी संवर्ग देखील सगळे मिळून स्वरूप तुझंच आहे. अथ एनम अथ एनम उद्यच्छती वर वर घेऊन जातो. हम्म? उद्गच्छत्याम आमम श्यामम इथे मही आम रूपाने म्हणजे प्रकरण करणारा रूपाने तो आहे. महत्तर रूपाने तो आहे. राजेशानो अधिपती राजा हो ईशा आहे अधिपती आहे किंवा राजेशानो अधिपती म्हणजे करू तू मग राजा आणि ईशान या दोघांनी मिळून अधिपती मला करावं किती प्रार्थना करायची. आता एनम आचमती नंतर त्याच्यामुळे त्याच्यानंतर आचमन करवतो. तत्सवितृ वरेण्यम मधु आता येते ह्या मंत्रांनी आचमन करतो. तत्सवितृ वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि मधु आता येते मनुष्यं सिंधव हा या मंत्रांनी खेळती तुपाचे आणि मधुची धार सोडते. सिंधव हा सिंधू समुद्राचे सगळ्यांचा मधु स्वरूप जे आहे की नाही मा जीर्ण हा संतू मला ते सगळ्या त्या सगळ्या समुद्राचे म्हणजे धारा जे आहे सोडून मला माझवीर हा मला गोड करू दे. औषधीर भू तू औषधी रूपाने राहा स्वाहा भर्गो देवस्य धीमहि मधो नक्तमुतोषधी त्यानंतर तत्सवितुर्वरेण्यम म्हणून पहिला झाला. दुसऱ्या ह्याच्यात भर्गो देवस्य धीमहि म्हणून मधु माझ्यामध्ये नक्तम उतोषधो मधुमत आता आतमध्ये राहणार जो गोडी आहे की नाही ते उशस उशस म्हणजे उशस कालाच्या वेळेस मधुमत असणार असं मला वाटतं. ते मधोमध म्हणजे गोड असणार असं मला प्राप्त करून द्यावं. पार्थिवामध्ये असणारं जे काही रजा आहे ते देखील मला प्राप्त करून द्यावं. मधोमध पार्थिव रजा मधु देव हो असतो जीव स्थान जे आहे मला मधुकारक आहे. न पिता मला पित्यामध्ये राहून भुव हा न हा पिता भुव स्वाहा पिता रूपाने देखील मला बनवू दे करू दे मग आवती धियो यो नः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य झालं धीमहि धीमहि म्हणजे मला हे सगळं आणून देऊ द्या. धिया नः प्रचोदयात मधुमान नसली मला बुद्धी चांगली आणून दे. हम्म? मला चांगली बुद्धी आणून देवो प्राप्त करून देवो. मधुमान नसले तर परमावस सूर्य वनस्पती मला मधुकारक हो मधु गोड करू द्या. मधु मधु जे आहे मला सूर्य आणून देऊ. माझी गावो भवंतु ना गोड असणार असे सगळ्या गाई वगैरे असू दे आम्हाला हा म्हणजे आम्हाला असू दे राहू दे. इति सर्वांच्या सावित्री म्हणवा याप्रमाणे सगळ्या सावित्री मंत्रांनी गायत्री मंत्रांनी परिपूर्ण आहे असं सांगितलं. तेव्हा अष्ट भगवती अहम एवा इदम सर्वम भूयात सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मधुजवळ मधुकारक होऊ द्या. याप्रमाणे सर्व रीतीने सर्व सगळीकडून
मधुमान व्हावं. भूयासम भूर्भुवः स्वाहा इत्यंततः पुन्हा शेवटी एकदा भूर्भुवः स्वाहा म्हणून म्हणावं. आचम्य आचमन करावं आणि पाणी प्रक्षालन करावं. पाणी प्रक्षाल्य जघनेन अग्निम प्रविशः प्राक्षिरः. नंतर आपल्या गुडघ्यावर अग्नीच्या जवळ प्राक्षिरः म्हणजे डोकं जे आहे पूर्वेकडे करून नमस्कार करून संत्री प्रार्थना करतात. प्रातरादित्य उपतिष्ठते. त्याप्रमाणे सकाळच्या वेळेस सूर्याची उपासना करावी. दिशमेक पुंडरीकमसी. त्या दिशेमध्ये सगळ्या ज्या दिशेमध्ये आहे त्या ठिकाणी पुंडरीक रूपाने तो आहे. मनुष्याणाम एक पुंडरीकम भूयासंती. हे मनुष्यांच्या मध्ये एक पुंडरीक रूपी असणाऱ्याचा राहावा. पुंडरीक म्हणजे मस्तक शुद्ध असणाऱ्याचा राहावा. किती यथेदम इत्य ज्याप्रमाणे असा रीतीने समजून त्या परमात्मा समोर बसून गगनेन अग्निमासीनो. आपल्या गुडघ्यावर अग्नीजवळ बसून अग्निम आसीन हा अग्नीच्या जवळ बसायचं. अग्निम आसीनो वंशम प्रजय जपती. हा सगळा वंशाच्या बद्दल जप करावा म्हणजे सगळ्या लोकांना फल व्हावं या उद्देशाने करावा जप करावा. तम हा एदमुद्धारकारुणिके आरुणिः वाजसनेयाय. त्या वाजसनेयाला उद्धार करावाचा जो आहे की नाही आरुणी आरुणी वायुसेनाय सांगतो म्हणून सांगतो. तम एदम उद्धारक आरुणिकर वायुसेनाय वायुसेनाय याज्ञवल्क्याय अंतेवासिनो उक्त्वा. याज्ञवल्क्याला अंतेवासी शिष्याला वत्सलाला सांगून उक्तो वाच अपि य एनम शुष्के स्थाणुम. मग म्हणाला या ज्या शुष्क वाढलेल्या ह्या चालामध्ये स्थाणू स्थाणू म्हणजे झाडामध्ये निशिंचे तुपाची धार सोडतो. जायेरन शाखा त्याला शाखा उत्पन्न होते. पाणी घात असताना ती शाखा होतो. प्ररोहे युगो पलाशांती. त्याप्रमाणे पलाश हे देखील वाढतात म्हणून सांगितलं. पुढे उद्या पुढचे सगळे एतमु हैव वाजसे म्हणून याप्रमाणे पुढे करते. उद्या सांगतात. हरे श्रीकृष्ण. हरे नमः हरे नमस्कार. हरे. हरे नमः नमस्कार. हा हरे नमः नमस्कार.